नमस्कार, मी डॉक्टर सीमा गोवंडे आज या गुढीपाडव्यानिमित्त आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज ह्या गुढीपाडव्याच्या मंगल क्षणी मला तुम्हाला सर्वांनाच हे आवाहन करावेसे वाटते की आता सध्या जे काही वाढतं आजारपण आहे त्याच्यावर आपण सगळ्यांनीच मिळून मात करूया। त्यासाठी आपण सर्वजण मिळून रासायनिक शेतीतला शेतमाल घेण्यापेक्षा नैसर्गिक शेती करून पिकवणारा शेतमालच रोजच्या आहारामध्ये ठेवण्याचा जितका प्रयत्न करता येईल तितका प्रयत्न करूया। पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असे स्वयंसेवकांनी या पद्धतीचं विषमुक्त शेती वितरण सुरुवात केलेली आहे, तर तुम्ही सर्वांनी जरूर त्याचा लाभ घ्या। तुमच्या जवळपास जिथे कुठे अशा पद्धतीने विषमुक्त शेती करणारे शेतकरी त्यांचा शेतमाल तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी येतात, त्याचा तुम्ही सगळ्यांनी जरूर लाभ घ्या। आज आता नारायणपेठेच्या ग्रुपमध्ये आत्तापर्यंत जवळपास 400 सभासदांनी नाव नोंदवलेलंच आहे। आपण या 400 जणांनी जरी ठरवलं की 10 जणांना ह्याविषयी प्रोत्साहन देऊया, मार्गदर्शन करूया की कसं रासायनिक शेतीमुळे आपल्या शरीरावर परिणाम होतोय, हेच आपण पारंपरिक नैसर्गिक पद्धतीच्या शेतमालाकडे वळालो तर आपली प्रकृती कायमच चांगली राहू शकते। आजारी पडून उपचार करण्यापेक्षा आजारी न पडण्यासाठी जर आपण प्रयत्न केले तर आपल्या सगळ्यांचंच आयुष्य सुखकर होईल। या 400नी फक्त प्रत्येकाने 10-10 लोकांना प्रबोधन केलं, 4000पर्यंत हा संदेश जाऊ शकेल। या 4000नी अजून 10 केलं, 40,000 लोकांपर्यंत पोहोचू शकेल हा संदेश, की जेणेकरून अख्ख्या देशभर ह्याविषयी लोकांमध्ये एक अवेअरनेस निर्माण होईल की ग्राहक संख्या वाढली की सगळेच शेतकरी की जे आता रसायनांचा वापर करतायत ते नकळत या पारंपरिक शेती पद्धतीकडे आपोआप वळतील। कारण मला विचाराल तर कोणालाही हौस नाही आहे या रसायनांची फवारणी करायला, परंतु तसा ग्राहक वर्ग आता उपलब्ध नसल्यामुळे या शेतकऱ्यांना सुद्धा रासायनिक शेती करण्यापासून पर्याय पुरत नाही आहे। तेव्हा चला आपण सगळेच मिळून आज या गुढीपाडव्याच्या मंगल क्षणी हे एक दृढ निश्चय करूया की सगळ्यांनीच आपण नैसर्गिक शेतमाल जरूर घ्यावा। हे मी तुमचं मनापासून आवाहन करते। धन्यवाद।